हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवलाय स्पेशल सासूबाईंसाठी केक. तर त्यांचा बर्थडे होता, तर त्याच्यासाठी म्हटलं म्हणजे मी घरीच बनवते केक. मला म्हणजे 2-3 वर्ष झालेत मी म्हणजे बर्थडे वगैरे हस्बंडचा कोणाचा बर्थडे असला तर घरीच बनवते केक. कारण की मला आवडतो केक बनवायला आणि माझा केक जो आहे तो एवढा सुपर सॉफ्ट बनतो ना, तर सगळ्यांना आवडतो. तर मला इंटरेस्ट पण येतो बनवायचा केक, की चला बाबा सगळ्यांना आवडतो तर बनवूया. तर इथे होता सासूबाईंचा बर्थडे, तर मी त्यांच्यासाठी स्पेशल केक बनवला. तर इथे ना मी काय केलंय, गव्हाचा केक बनवलाय मस्त छानपैकी, एवढा सॉफ्ट झाला होता. तर इथे 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि कोको पावडर घेतली 1/4 कप आणि बेकिंग पावडर 1 टीस्पून, सोडा 1/2 टीस्पून असं घेतलंय. म्हणजे एक 1 टीस्पून जर का बेकिंग पावडर घेतली तर त्याच्या अर्ध आपल्याला सोडा घ्यायचा आहे, बेकिंग सोडा जो खाण्याचा सोडा असतो ना तो घ्यायचा आहे. तर इथे मी त्याला चांगलं चाळून एका प्लेटमध्ये चांगलं चाळून त्याला बाजूला ठेवलंय. तर इथे मी जे आहे ती केकचीच आहे, म्हणजे बेस जो आहे तो तयार करतेय. तर इथे मी ऑइल घेतलंय 1/4 कप, कर्ड घेतलंय, दही 1/4 कप आणि पावडर शुगर घेतली आहे 2/3 कप. तर इथे कसं गव्हाचं पीठ घेतोय ना, तर थोडंसं शुगर थोडी जास्तच लागणार. तर जास्त नाही, मेजरमेंटच आहे, जितकी आहे तितकं थोडंसं गोडपणा चांगला लागतो. तर इथे काय करायचंय, थोडं थोडं ऍड करून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि इथे मी 1 कप दूध घेतलंय. दूध नसेल तर तुम्ही पाणीही घेऊ शकता, तसं काही नाहीये. फक्त एवढं आहे की थोडं फ्लेवर वगैरे टेस्ट वगैरे चांगलं येतं. तर इथे आपण मिक्स करताना काय करायचंय, एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचे. म्हणजे जसं आपण गोल गोल फिरवतो ना तसंच फिरवायचे, असं उलट सरळ असं काही फिरवू नका. म्हणजे जे बबल्स असतात ना, ते आतले जे बबल्स तयार होतात ऑटोमॅटिकली, तर ते बबल्स बनत नाही. तर ते बबल्स बनणं जरुरी असतं. त्याच्यासाठी एकाच डायरेक्शनने मस्त छान फिरून घ्यायचे. तर 1 कप तर पूर्ण लागलंय दूध आणि हे दुसरा मी हाफ कप घेतलंय दूध. तर जे हाफ कप दूध घेतलंय ना, तर ते मला पूर्ण यूज नाही झालं. त्याच्यातलं थोडंसंच म्हणजे 2-3 चम्मच यूज झालं, बाकी तसंच मी ठेवून दिलं. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं मस्त, सॉफ्ट नाही सॉरी, असं एकदम स्मूथ बॅटर तयार झालं. तर बघू शकता तुम्ही मी जे बनवलंय म्हणजे एकाच डायरेक्शननी बनवलंय. इथे कमीत कमी आपल्याला मिक्स करताना ना तर 5 ते 7-8 मिनिटं तर आरामशीर लागतात. कारण की हे गव्हाचं पीठ आपण यूज केलंय, मैद्याचं लगे फटाकसे होऊन जातं, लगे लवकर होऊन जातं. तर इथे मी जे आपण केक टाकणार आहे, तर इथे मी बटर पेपर घेतलाय. जर का तुमच्याकडे बटर पेपर वगैरे नसेल ना, तर तुम्ही मस्त तेल लावायचं आणि हलकंसं गव्हाचं पीठ त्याच्यावर छिडकायचं आणि त्याला चांगलं लावून घ्यायचं त्याला सगळीकडून, जे आपण ज्याच्यामध्ये केक बनवणार आहे त्या भांड्याला. तर ते पण तसं पण मस्त निघून जातो, छान निघतो केक. असं नाही की खाली वगैरे लागतो, मस्त निघतो. तर इथे मी माझ्याकडे बटर पेपर होता, तर मी तोच यूज केला. ह्या बटर पेपरला भरपूर बरेचसे दिवस झाले, पण चांगला आहे अजून. तर इथे कसं आहे की आपण एखादी वस्तू घेतोय तर त्याला म्हणजे आपण विचार करतो की बाबा यूज तर याचं होणार नाही जास्त, मग घेऊन काय करायचं, याचं यूज होतं असं वाटू देऊ नका. तर फक्त एवढं आहे की इयर टाईट वगैरे मस्त ठेवायचं, ते बरेचसे दिवस टिकतं. आणि इथे तुम्ही बघितलं की बबल्स किती छान असे वरती आलेत. तर मी इथे अवनमध्ये केक बनवला. तर इथे मी काय करतेय की धाग्याने कट करून घेतेय. तर इथे काय झालं होतं ना की माझ्या फोनचा जो स्पेस आहे तर तो थोडासा कमी झाला होता. तर त्याच्यासाठी मी जो क्रीमचा जो व्हिडिओ आहे तर तो नाही म्हणजे बनवलाच नव्हता जेव्हा क्रीम लावत होते तेव्हा. तर जेव्हा आपण याला शुगर सिरप लावू ना, जे साखरेचं पाणी आहे, तर ते थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचंय. कारण की इथे जो आपण गव्हाचा केक बनवतोय ना गव्हाच्या पिठाचा, तर थोडंसं त्याला सॉफ्ट बनण्यासाठी शुगर सिरप जे लावतो ना आपण पाणी साखरेचं, तर ते थोडंसं जास्त प्रमाणात लावायचंय. म्हणजे अजून सॉफ्ट लागेल, जो ब्रेड आहे आपला तो अजून सॉफ्ट लागेल. तर इथे मी क्रीम वगैरे लावली आहे आणि खूप सिम्पल केक बनवतेय. कारण की जेवण वगैरे पण बनवायचं होतं, तर जास्त टाइम नाही देऊ शकले मी याला.
कारण की स्वयंपाक वगैरे पण बनवायचा होता आणि त्यांचा बर्थडे संडेला आला होता, तर बिर्याणी वगैरे थोडं बनवायचं होतं. तर इथे मस्त एक चॉकलेट घेतलं मी मोठ्या साईजचं, त्याला चांगलं मेल्ट करून घेतलं आणि एकदम गरम गरम याच्यावर नका टाकू. जेव्हा मेल्ट करून घेतो ना आपण तेव्हा गरम नाही टाकायचं, थोडंसं थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्यावर जे आपण चॉकलेट मेल्ट करून जे लिक्विड आहे त्याच्यानंतरच टाकायचं थंड झाल्यावर. आणि इथे मी चॉकलेट जो होतं ते चांगलं बारीक चॉप करून घेतलं आणि त्याच्यावरच टाकलंय केकवर साईडनी. तर झालाय आपला एकदम मस्त असा सिम्पलसा केक तयार झालाय. आणि इथे थोडीशी गडबड पण होती, तर पूर्ण मी व्हिडिओ व्यवस्थित नाही दाखवू शकले. तर एखाद्या वेळेस परत बनवीन ना केक, तर प्रॉपर एकदम मस्त बनवून तुम्हाला अजून एकदा टाकीन मी केक, म्हणजे क्रीम वगैरे लावून सगळं व्यवस्थित असं प्रॉपर व्हिडिओ शूट करून वगैरे चांगलं दाखवीन मी तुम्हाला. तर नक्की बघा. तर इथे डायरेक्ट कट तर झाला होता केक पहिलेच, पण तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. तर बघा, तर मग किती मस्त आपला एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि खूप छान लागणारा टेस्टला. तर स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू.